नमस्कार, मी श्वेता पगारे मैराळे. जागला.com मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी जागतिक आणि देश पातळीवरील महत्त्वाच्या निवडक बातम्यांचा आढावा. पाहूयात आजच्या जागल्या टॉप 10. देशात कोरोनाचा विस्फोट. काल दिवसभरात सापडले तब्बल 90,000हून अधिक रुग्ण. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखाहून अधिक झाली आहे. या आकडेवारीनुसार भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकास सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असणारा देश बनला आहे. काल दिवसभरात तब्बल 90,802 रुग्ण सापडले तर 1,016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या सध्या 42,04,614 एवढी झाली आहे. 70 वर्षात जे काही उभं केलं होतं ते सगळं हे विकून टाकणार मोदी, हे तो यही मुमकिन है. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून सोमवारी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी याबाबत एक ट्विट केलं आहे. 70 वर्षात जे काही उभं केलं होतं ते सगळं हे विकून टाकणार असं म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. देशाच्या आणखी 26 सरकारी कंपन्या विकल्या जाणार आहे. 70 वर्षात जे काही उभं केलं होतं ते सगळं हे विकून टाकणार. मोदीजी काय सांगून सत्तेत आले होते, मैं देश नहीं बिकने दूंगा, त्याचा अर्थ होता देशातील काही विक्री होण्यापासून सोडणार नाही. मोदी है तो यही मुमकिन है, असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी तातडीने ही पावलं उचला. रघुराम राजन यांचा महत्त्वपूर्ण सल्ला. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत आहे. संपूर्ण देशाला याची चिंता आहे. या दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या लिंक्डइन पेजवर पोस्ट लिहिली आहे, ज्यात ते म्हणत आहे देशाच्या जीडीपीचे आकडे पाहून सर्वांना अलर्ट व्हायला हवं. जेव्हा इन्फॉर्मल सेक्टरचे आकडे जोडण्यात येईल तेव्हा अर्थव्यवस्थेत 23.9% घट अधिक वाईट पातळीवर जाऊ शकते. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षाही जास्त नुकसान झालं आहे. भविष्यात प्रोत्साहन रक्कम देण्यासाठी सरकार संशोधनांना विकण्याची रणनीती तयार करीत आहे, जे आत्मघातक आहे. राजन म्हणाले की जर तुम्ही अर्थव्यवस्थेला एक रुग्ण म्हणून पाहाल तर त्याला सातत्याने उपचाराची गरज आहे. वाढीव वीज बिलांवरून खळखट्ट्याची भीती. अदानी समूहाच्या सीईओंची कृष्णकुंजावर धाव. लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांनी आधीच हाती पैसे नसलेल्या त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान वाढीव वीज बिलांविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. मनसेच्या या खळखट्ट्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या सीईओंनी कृष्णकुंजावर धाव घेतली आहे. अदानी समूहाचे सीईओ आणि शिष्टमंडळाने कृष्णकुंजावर धाव घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकट काळात ग्राहकांना आलेली वीज बिले ही जास्त आहेत, त्यामुळे जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत जनतेला बिलांमध्ये सूट देऊन दिलासा द्या, अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्यास मनसे सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहील, असा इशारा राज ठाकरे यांनी अदानी समूहाला दिल्याचे नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% प्राणवायू पुरविणे उत्पादकांना बंधनकारक. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी 80% आणि उद्योगांसाठी 20% प्राणवायू देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर 2020 पर्यंत राज्यात लागू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार आला समोर. कुटुंबाला दिला पुरुष मृतदेह ऐवजी महिलेचा मृतदेह. गंगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे कुटुंबियांच्या दुःखात भर पडली. लता मंगेशकर रुग्णालयात एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी चेहरा उघडण्यात आला तेव्हा उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुरुषाच्या मृतदेहाऐवजी चक्क महिलेचा मृतदेह असल्याने खळबळ उडाली. पालिकेने महिलेच्या मृतदेहावर पुरुषाच्या नावाचा टॅग लावला होता. यामुळे कुटुंबियांचा मनस्ताप झाला आहे. कोरोना परिस्थिती गंभीर असल्यामुळे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. आरोग्य यंत्रणा कोळमंडली आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड कसे मिळतात? जन्मदात्या वडिलांना गमावलेल्या तरुणीचा सवाल.
रश्मी पवार नावाच्या एका तरुणीने फेसबुकवर पालिकेच्या पोलखोल करणारी एक पोस्ट शेअर केली आहे। सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच बेड्स कसे उपलब्ध होतात असं संतप्त सवाल तिने या पोस्ट माध्यमातून विचारला आहे। रश्मीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। वेळेवर बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। रुग्णालयात उपचार मिळावे यासाठीही वणवण करावी लागली, पण तरीही माणूस वाचला नाही। अशा सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड कसे मिळतात असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे। ट्रेनमध्ये सिगारेटचे सेवन केल्यास आता जेलची शिक्षा होणार नाही, कायद्यात होणार बदल। रेल्वे अनेक जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवित आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने कॅबिनेटला जो प्रस्ताव पाठविला आहे त्यात भारतीय रेल्वे अधिनियम 1989च्या 2 कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे। प्रस्तावानुसार IRAच्या कलम 144(2) मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। या व्यतिरिक्त जे लोक रेल्वे किंवा स्टेशनमध्ये बीडी सिगारेटचे सेवन करतात त्यांनाही तुरुंगात पाठविले जाणार नाही, तर फक्त दंड आकारला जाणार आहे। भारतीय रेल्वे अधिनियमच्या कलम 167 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे। जर ही सुधारणा मान्य केली तर रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा स्टेशन परिसरात धूम्रपान करणाऱ्यांना तुरुंगात शिक्षा ठोठावली जाणार नाही, तर त्यांच्याकडून फक्त दंड आकारले जाणार आहे। पुण्यात ब्राह्मण कवयित्री व समाजसेविकेवर मुस्लिमांकडून अंत्यसंस्कार। सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंधजनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉक्टर प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झालं। कोरोना कालावधीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे देखील दुरापास्त झाले होते। अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधीमध्ये काम करणाऱ्या मूळ निवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतिरिवाजीप्रमाणे डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले। अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणीही सोबत राहिले नाही। पत्नीच्या मृत्यूचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूळ निवासी मुस्लिम मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। यावेळी मूळ निवासी मुस्लिम मंचाने देखील अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचून पुढील विधी पार पाडली। कोरोना रुग्णांसाठी गुड न्यूज, 8 दिवसात रशियाची लस लोकांसाठी उपलब्ध होणार। जगात कोरोनावर पहिली लस शोधल्याचा दावा रशियाने केला होता। येत्या आठवडाभरात रशियाने तयार केलेली कोरोना व्हायरसची स्पुटनिक V ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे। काही चाचण्या आणि आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर या लशीची पहिली बॅच तयार होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। या लशीच्या व्यापक चाचण्या घेण्याची योजनाही रशियाने तयार केली आहे। रशियाच्या शास्त्रज्ञांनी संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने ही लस तयार केली जाणार आहे। मात्र जगभरातून या लशीच्या चाचण्याविषयी आक्षेप घेण्यात आल्या होत्या। तर आता रशियात सर्वसामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे। तुम्ही पाहत होता देश-दुनियातील महत्त्वाच्या निवडक बातम्यांचा आढावा। अपडेट राहण्यासाठी दररोज पहा जागल्या टॉप 10। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मिळतील सर्वात अगोदर। आपल्या फेसबुक पेजला देखील आवर्जून भेट द्या, लाईक करा, सी फर्स्ट करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा। धन्यवाद।